एक यशस्वी नवरा. लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात काही समजतच नाही. मी मात्र याला अपवाद आहे. माझ्या घरचा मी राजा आहे. जेव्हा मला थंड पाण्याने भांडे धुवायचे 13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही की सलमान दारू प्याला होता की नाही. आणि आमच्या बायका नुसतं फोनवर हॅलो म्हटलं की कमी प्या आणि लवकर या घरी असं म्हणतात. बाबा, चंप्या पुन्हा नापास झाला. जरा त्या पिंकीकडे बघ, तिला 90% मिळाले आहेत. चंप्या तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झाला. एक इंग्रज एका भारतीय बाईला विचारतो, भारतीय स्त्रिया भेटल्यावर हात का मिळवत नाहीत? त्यात काही नुकसान नाही. भारतीय, तुमच्या देशात कोणी सामान्य व्यक्ती तुमच्या महाराणीशी हात मिळवू शकतो का? इंग्रज नाही. भारतीय, आमच्या देशात सर्व स्त्रिया महाराणी. शिक्षक, उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू, आई बाबा भांडत होते. शिक्षक, याचा उशीर होण्याशी काय संबंध? चिंटू, माझं एक बूट आईच्या हातात व दुसरा बूट बाबांच्या हातात होता. वकील, एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला? नवरा, मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर, तर ती म्हणाली, तुम्हीच करा. तेव्हा समजलं की ही बाई एक नंबरची कामगार आहे. मन्या, काल तुझा मूड अप का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये? गणू, काल यार बायकोने 20,000 साड्यांवर उधळले. गणू, मग आज मूड ऑन कसा? गणू, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेली. एक आजोबा स्वारगेट स्टँडला रिक्षात बसतात. काही वेळाने घराजवळील वडाच्या झाडा शेजारी रिक्षा थांबवतात. आजोबा, किती झाले? रिक्षावाला, 42 रुपये. आजोबा 50ची नोट देतात. रिक्षावाला, 8 रुपये सुटे नाहीत. आजोबा, ठीक आहे, जोपर्यंत मीटरमध्ये 50 होत नाही तोपर्यंत वडाच्या झाडाभोवती गोल गोल फिरवा. रिक्षावाला मुकाट्याने सुटे पैसे देतो.